आईला तू बघितलंस हे करताना, मग आपण थोडं फॅमिली विषयी बोलूयात का? कसं तू म्हणजे आईने कसं सुरू केलं आणि काय? जो टेलरिंगचा व्यवसाय हम्म. हा एका म्हणजे प्रत्येक जसे की अलुतेदार बलुतेदार होते, राईट. त्याच्यामध्ये कसं होतं की चांभार लोहार कुंभार, हा हा हा. तसा शिंपी पण होता. करेक्ट. आणि तो जो शिंपी होता तो मी आहे, म्हणजे की ओके. जी कास्ट वाईज बघायला गेलं काम तर हा. ते माझं शिंपी असल्यामुळे हे आमचं पिढ्याने पिढ्या चालत आलेलं काम होतं, रक्तात आहे. रक्तातच आहे. आणि सुरुवात झाली अशी या कामाला की आई एक छंद म्हणून हा काम करायची, म्हणजे स्वतःपुरता किंवा फॅमिलीतल्या ज्या लेडीज आहेत त्यांचं स्टिच करत होती. ओके. पण एक वेळ अशी आली की त्या दिवशी असं घडलं की वडिलांना लागलं हाताला. हम्म. आणि मग ते हाताला लागल्यामुळे ऑपरेशन झालं. हातात स्क्रू आणि रॉड असल्यामुळं काय काम करता येत नव्हतं. तर आईनी जे तिची कला आहे हम्म. तिला एक व्यवसाय आणि प्रपंच चालवण्यासाठी तिने त्याचा वापर केला बरोबर. आणि ते स्टिचिंगचं काम तिने चालू केलं. मग ओके. हळूहळू करत क्लायंट वाढले आणि जवळपासचेच आम्ही म्हणजे एका 10 बाय 10च्या खोलीमध्येच हे काम करत होतो. बर. बघता बघता मग आईला मदत म्हणून आम्ही हातशिलाई हुक डेली म्हणजे काम करून शाळेतून आलो की तेच काम करायचं. मग तेव्हापासून ह्या गोष्टी माहीत पडल्या.